नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत घरच्या 4 साहित्यामध्ये पौष्टिक अशी चकली बनवणार आहे। ही चकली कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे बेसन आणि एक छोटा असा बटाटा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला या 4 साहित्यांची गरज आहे। आता मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा ओवा, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे। तर संपूर्ण पीठ आपण येथे गाळून घेणार आहोत। पीठ गाळल्या गेलेला आहे। आता यामध्ये संपूर्ण मसाले ॲड करून घ्यायचे आहे। 1 चमचा मी यामध्ये सफेद तीळ घातलेले आहे। आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। सुरुवातीला सगळे मसाले आपल्याला पिठामध्ये ॲड करून घ्यायचे आहे। आता यामध्ये 3 चमचे मी शुद्ध गाईचं तूप घातलेलं आहे। गाईच्या तुपामुळे आपल्याला पीठ वाफवण्याची गरज नसते। त्यातल्या त्यात ही जी चकली आहे ती खुसखुशीत होते। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। पिठाला सगळ्या बाजूने छान असं मोहन लावून घ्यायचं आहे। आता येथे मी एक छोटासा बटाटा घेतलेला आहे। तर यामध्ये बटाटा सुद्धा किसून घालायचा आहे। एक महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला येथे देणार आहे। जर तुम्ही बटाट्याची चकली बनवणार असाल तर आपला जो बटाट्याचा साईज आहे तो खूप छोटा घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी बटाट्याची चकली असेल ती चकली ही तेल पिणार नाही किंवा तेलामध्ये फिसकणार नाही। त्यामुळे ना सगळ्यात छोटा आपल्याला इथे बटाटा घ्यायचा आहे आणि पिठाचं जे पोर्शन आहे ते जास्त घ्यायचं आहे। ही सर्वात महत्त्वाची टिप यामध्ये लक्षात घ्या। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला डो छान असा कडक मळायचा आहे। येथे आपला डो व्यवस्थित असा कडक मळल्या गेलेला आहे। पिठाचे 2 भाग करायचे आहे आणि एक आपला जो गोळा आहे पिठाचा त्याला आपण व्यवस्थित असं थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि व्यवस्थित असा मऊसूत हा डो करून घ्यायचा आहे। आता आपला डो व्यवस्थित असा मऊसूत झालेला आहे। आपल्याला इथे चकलीच्या साच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। तर इथे मी तुम्हाला एक डेमो दाखवते की कशा पद्धतीने आपली चकली झालेली आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की चकली किती सुंदर पद्धतीने चकलीला काटे सुटलेले आहे आणि त्यातल्या त्यात चकली बघा किती सुरेख अशी झालेली आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने या चकलीचा हा रिझल्ट आहे। मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते किती छान याला काटेही सुटलेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्या चकलीला व्यवस्थित असे काटे सुद्धा पडलेले आहे। आता मी संपूर्ण चकली व्यवस्थित अशी पाडून घेणार आहे आणि आता पुढच्या प्रोसेसकडे आपण वळूया। तर संपूर्ण चकल्या आपल्या पाडल्या गेलेल्या आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर कढईमध्ये हलकं गरम तेल सुरुवातीला ठेवायचं आहे। आता यामध्ये संपूर्ण चकली ॲड करूया। आता 5 ते 10 मिनिटं आपल्याला स्लो फ्लेमवर अशाच पद्धतीने ही चकली ठेवायची आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला ही पलटी करायची आहे। एक महत्त्वपूर्ण टिप लक्षात घ्या, सुरुवातीला आपल्याला इथे अजिबात चमच्याचा वापर करायचा नाही आहे। व्यवस्थित अशी मंद आचेवर ही चकली होऊ द्यायची आहे, जेणेकरून ती तुटणारही नाही आणि आपोआप ही मनाने खुसखुशीत होते। फक्त तिला आहे ना थोडेसे बबल्स येतात, ती खाली बसल्या गेल्यानंतर व्यवस्थित अशी ती पलटी करायची। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्हाला इथे समोर रिझल्ट दिसतोय। तर अशा पद्धतीने आपल्याला ना दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत छान अशी मी चकली येथे तळून घेतलेली आहे। तर मित्रांनो, आता एक बॅच मी येथे रेडी केलेली आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर याच पद्धतीने मी आता सेकंड बॅच सुद्धा रेडी करून घेणार आहे आणि तुम्हाला फायनल असा रिझल्ट तुमच्या समोर दाखवते। तर तयार आहे मित्रांनो आपली पौष्टिक अशी चकली, तेही घरच्या 4 साहित्यामध्ये, कुठल्याही प्रकारची भाजणी न करता अगदी झटपट आणि पौष्टिक अशी चकली मी तुमच्यासोबत रेडी केलेली आहे। तर ही चकली कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।